तुम्ही काहीतरी मागा, तुम्हाला माझं वैकुंठ देऊ का, स्वर्ग देऊ का? तुकोबाराय म्हणतात स्वर्गाचं आम्हाला सांगू नको म्हटले. स्वर्गाधिक देव सुद्धा मृत्यू लोकांची इच्छा करतात म्हटले. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. आम्हाला तुझा स्वर्ग नको म्हटले. मग माझा वैकुंठ देतो म्हटले. वैकुंठ घ्या. नको वैकुंठीचा वास आहे दया दुःखानाचं. अद्भुत हारस सकाळी नामाचा. वैकुंठाचा वास आहे दया दुःखानाचं. अद्भुत कथाकाळी नामा. नको वैकुंठीचा वास, आम्हाला वैकुंठ सुद्धा नको म्हटले. आणि देवा वैकुंठाच्या काय बाता सांगतो म्हटले तू आम्हाला. नाहीतरी आम्ही कुठून आलो, वैकुंठातूनच आलो ना, पाकिस्तानातून आलो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे. आम्हाला वैकुंठाचं सांगू नको म्हटले. आणि देवा ज्या वैकुंठात तूच राहत नाही, मग तिथं आम्हाला कशाला पाठवतो? त्या वैकुंठाला तुझ्यामुळे जर किंमत आहे, तूच तिथं राहत नाही, तर आम्हाला कशाला पाठवतो म्हटलं. या सुखा कारणे देव वेडावला. या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत गायला. वैकुंठ सोडून संत गायला. तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. या सुखा कारणे देव वेडावला. सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत गायला. वैकुंठ सोडून संत गायला. सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. भगवान परमात्मा तो वैकुंठ सोडून कुठं राहिला? संत सदनी राहिला. आणि देवा तूच वैकुंठात राहत नाही, मग त्या वैकुंठाला काय किंमत आहे म्हटले. वैकुंठी जाऊनी काय बा करावे, उगीच बैसावे मौन रूप. वैकुंठामध्ये जाऊन तरी काय करायचं म्हटलं. त्या वैकुंठाला किंमत तुझ्यामुळे, आपल्या खिशाला किंमत कशामुळे? पैशामुळे, आहे का नाही? खिशाला किंमत पैशामुळे. एकाने काय झालं, गर्दीमध्ये ऐकलं असा वारीला, आळंदीला, पंढरपूरला गेला आणि पोलीस सांगतायत की बा आपले खिशे सांभाळा, खिशे कापापासून सावध राहा. आलोनसिंग चालू आहे. यानं काय केलं, आपला खिसा दाबला, असा खिसा दाबला. तसंच वाकून दर्शन घेतलं, बाहेर निघाला वाकून तसाच गर्दीत. त्याचा मित्र भेटला, म्हटले अरे बराच वेळ झाला मला तंबाखूच नाही म्हटले खायला, बरं झालं तू भेटलं, मला तंबाखू दे म्हटले खायला. तर म्हटले दिले असते रे, पण आता माझा हात एंगेज आहे म्हटले, आता सध्या मी देऊ शकत नाही. म्हटले काय तुझ्या खिशात? म्हटले तंबाखूची पुडी. मग आपल्या खिशाला किंमत तंबाखूच्या पुडीमुळे आहे का पैशामुळे?
कशामुळे? विठाला विठला 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 विठला. तसं देवा तुझ्या वैकुंठाला किंमत तुझ्यामुळे. तू जर वैकुंठात राहत नाही तर मग आम्हाला कशाला पाठवतो म्हटले वैकुंठात. मागणारे तुकोबर आहे ते काय साधे सुधे थोडेच असे. तुकोबर आहे होते मागणारे. मागणारा हुशार पाहिजे, नाही तर मागणारा जर डबल बेलवाला असला तर कसं होईल. मागणारा तिनं सांगितलं तर ते मागून यायचं आहे का नाही. मागणारा हुशार पाहिजे हो. नाहीतर कल्पतरू खाली बसला आणि काय तिथं काय अपेक्षा करतो तिथं. एक जण असाच कल्पतरू खाली बसला, मुळे विकणारा होता. झाड मुळ्या तोडून आला. दुपारची 12-1ची वेळ ऊन पडलेलं, कडक चांगलं ऊन पडलेलं. असं जसं ऊन आता आहे तसं कडक ऊन पडलं. त्या झाडाखाली तो बसला, थकलेला होता. त्याला वाटलं आता एवढी गार सावली आहे. कल्पतरू वृक्ष म्हणजे काय येडेबाबूळ थोडीच होतं ते. हा कल्पतरू खाली फळे येते ती मागितली. कल्पतरू खाली तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळतं, पण मागणारा हुशार पाहिजे. तो बसला गार सावली. त्याला वाटलं बरं झालं इथं गार सावली, पण इथं जर थोडं पाणी प्यायला असतं बरं झालं असतं. पाण्याची अपेक्षा केली, लगेच पाण्याचा तांब्या भरून आला चांगला गार पाणी. घटा पाणी प्याला. पाणी प्यायला त्याला जरा बरं वाटलं. त्याला असं वाटलं पाणी तर एवढं सुंदर आहे पिण्याकरता, मग जिथं जर जेवायला असतं तर किती बरं वाटलं असतं. जेवणाची अपेक्षा केली, लगेच ताट भरून आलं समोर, पंचपक्वानाचं ताट. त्यानं मागचा पुढचा काही विचार केला नाही. भूक लागलेली होती, जेवण केलं. जेवण केल्यानंतर माणसाला थोडी आता एवढी गार सावली, सगळं पाणी प्यायला गार, थोडी वामकुक्षी करण्याची इच्छा होते. त्याची इच्छा झाली, लगेच पलंग कॉट गादी लगेच तयार. झोपला हा आणि वर पाहता पाहता विचार करू लागला. याचं दैव फिरलं. मग विचार करू लागला. आपण पाण्याची अपेक्षा केली, पाणी मिळालं. जेवणाची इच्छा झाली, जेवण मिळालं. झोपण्याची इच्छा झाली, दिवाण वगैरे पाठ सगळं तयार झालं. इथं तर भूत तर नाही ना म्हटले. आता भूताची अपेक्षा केली, भूत लगेच तिकडून आरडाओरडा करत आला. त्यांना एवढ्यावर गप्प बसावं ना. आपल्याला खाणार तर नाही ना. नाश्त्यावारी संपवलं. विठाला विठाला मागणारा हुशार पाहिजे. तुकोबर आहे म्हणतात देवा आम्हाला दुसरं काही नको, फक्त आम्हाला हेच सुख दे, आणि आगळं वेगळं काही दुसरं नको. मग फक्त जन्मजन्मापर्यंत आम्हाला काय कर, तुझीच सेवा करायची. जन्मजन्मापर्यंत आम्हाला तुझाच दास करून ठेव. अभंगाचं दुसरं चरण. जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला, जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला, करुणी विठ्ठला दास ठेवे, करुणी विठ्ठला दास ठेवे, करुणी विठ्ठला दास ठेवे, करुणी विठ्ठला दास ठेवे. जन्म जन्मांतरे तुझाची अंकिला, जन्म जन्मांतरे तुझाची अंकिला, जन्म जन्मांतरे तुझाची अंकिला, जन्म जन्मांतरे तुझाची अंकिला, करुणी विठ्ठला दास ठेवी, करुणी विठ्ठला दास ठेवी, करुणी विठ्ठला दास ठेवी, करुणी विठ्ठला दास ठेवी. जन्मोजन्मी आम्हाला काय कर, तुझाच दास करून ठेव. याच्यापेक्षा आम्हाला वेगळं दुसरं काही नको. आता एकदा सर्वांनी हात वर करायचे. 9 वाजलेले आहेत. 5-10 मिनिटात संपून घेऊ आता, आहे का नाही.
फक्त सर्वांनी एकदा हात वर करून देवाचं भजन करायचं. करा सर्व. पाठीमागं तिकडं स्वयंपाकाकडं अंधारात कुंदरात बसलेले असलेले सगळे. नाही वाजू नका टाळ्या आत्ताच नका. मी सांगन तेव्हा वरती हात करून टाळ्या जर वाजवल्या काय होतं तुम्हाला माहिती आहे, सांगू का? हात ना खाली घेऊ. इकडे कोपऱ्यात बसलेले ते देवीच्या मंदिरामध्ये बसलेले मला दिसतात ते अंधारात. काय होतं सांगू? अंधारात दिसत. माझे डोळे चांगले अजून. लांबचं मला चांगलं दिसत, जवळचं नाही दिसत. सांगू का तुम्हाला काय होतं हात वर करून टाळी वाजवली तर? एकदा काय झालं पंढरपुरामध्ये नामदेवराय हात ना खाली घेऊ ना. मग आता नामदेवरायाचं कीर्तन चालू देवळात आहे का नाही? आडाजवळच वाफा कोरडा राहायला लागलाय. असं कसं व्हायला लागलं? हे काय इथं समोर टक्कलच पडलं मोठं. नामदेवरायाचं कीर्तन चालू. त्या कीर्तनात सर्व संत मंडळी उपस्थित होती. त्यामध्ये गोरोबा काका होते. गोरोबा काकाचे हात तुटलेले होते, थोटे हात होते. नामदेवरायाने सांगितलं सगळ्यांनी वरती हात करून टाळी वाजायचं आणि देवाचं भजन करायचं. तर गोरोबा काकाने सुद्धा काय केलंय, थोटे हात घेऊन भजन केलं. तर गोरोबा काकांना हात फुटले. मग आपले हात चांगले, मग आपण काय वाजायचे नाही का टाळी? मग काय करायचं? सर्वांनी तोंडाने टाळी वाजायची, हाताने विठोबा रखुमाई म्हणायची. जमन ना? मग म्हणा विठोबा रखुमाई, 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 विठोबा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवा आम्हाला द्यायचंच ना, तर हे दे. आमच्या मनामध्ये कधी तुझा भाव येऊ देऊ नको. तुझा भाव आड येऊन दे चित्ता, आणि जरी आला तर त्याचा काय कर तू? नाश कर. तुझा भाव आड येऊन दे चित्ता, करावा अनंता नाश त्याचा. आमच्या चित्तामध्ये कधी तुझा भाव येऊ देऊ नको तुझ्या भक्तीविषयी. आणि जरी आला तसं काही वाटलं तर त्याचा तू काय कर? नाश कर. ज्यावेळेस तुकोबाराय असं बोलतायत ना, त्यावेळेस देव नुसते तुकोबारायांकडे बघतायत. तुकोबाराय म्हणतात देवा बघू नको, सही कर म्हटली. सही पटकन. अभय देवोनी करावे सादर, क्षण तो विसर पडून दी. क्षणभर सुद्धा आम्हाला तुझा विसर झाला नाही पाहिजे, असं अभय दे, असं आम्हाला लिहून दे म्हटले. अभय देवोनी काय? अभय देवोनी करावे सादर, क्षण तो विसर पडून दी. आणि देवा तू तर आमचा कल्पतरू आहे. आमच्या मनात ज्या ज्या इच्छा येतील ना त्या त्या इच्छा तू पूर्ण करणाराच आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा
विठ्ठला दास ठेवी करोनी विठ्ठला दास ठेवी करोनी विठ्ठला दास ठेवी करोनी विठ्ठला दास ठेवी करोनी विठ्ठला दास ठेवी दास ठेवी दास ठेवी दास ठेवी दास करोनी विठ्ठला दास ठेवी करोनी विठ्ठला दास ठेवी जन्म जन्मांतरी दाती आईला जन्म जन्मांतरी दाती आईला विठ्ठला 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 विठ्ठला. आता जास्त आवाज सुधारला काय का तरुण पण आला अंगात. बाबा आळंदीत होते तोपर्यंत मंदिरामध्ये सेवा असायची. कोणाचंही कीर्तन असू द्या, लहान असू मोठा असू, बाबा टाळ घेऊन उभा असायचे आणि चाली म्हणायचे. भजन खूप बाबांचं झालेलं आहे आणि आजही असं वाटतं की अजून तोच आवाज आहे. सर्वांनी बाबा करता एकदा चांगल्या टाळ्या वाजवा, कडकडून चांगल्या वाजवा, आवाज नाही आला चांगला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली
हेचे सुख पुढती मागतो आगळे आनंदाची फळे सेवादान जन्मजन्मांतरी तुझाचे अंकिला करोने विठ्ठला दास ठेवी तुझा भाव आड येऊने दिचिता करावा अनंत नाश त्याचा अभय देवोनी करावे सादर क्षण तो विसर पडवणे दी तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविता जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला करोने विठ्ठला दास ठेवी यथामती यथावकाश आपल्या वेळेमध्ये सेवा आटोपण्याचा प्रयत्न केला. सुंदर अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी सालाबाद प्रमाणे संपन्न होत आहे. याही वर्षी मोठ्या आनंदाने उत्साहाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या मदतीने सर्व तरुण मंडळी असतील सर्वच मंडळी आहेत. त्या दिवशी सरपंच होते गोरखचाचे आपले हेच याच्याबद्दलच गुप्तदानाबद्दल आमचा विषय झाला होता. त्यांनी बी फोन केला होता. आता कीर्तन गुप्त नाही झालं. असो सर्वच मंडळी आहेत. सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. ही झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करूया. गुरुवर्य रामकृष्ण महाराज काळे गुरुजी यांच्याही चरणी ही सेवा समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देऊया. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले कुरी वेळे वाकुडी उत्तरे राजमापराज महाराज तुम्ही सिद्ध आ नाही विचारिला अधिकार म्या फुला राजमापराज महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा राजमापराज महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम